नमस्कार मित्रांनो, आज आपण लुसेंट या पुस्तकातील सूर्यमाला हा चॅप्टर बघणार आहोत. तर बघूया आज आपण सूर्यमाला. सूर्याच्या भोवती फिरणारे जे विविध ग्रह, बटुग्रह, धूमकेतू आहेत किंवा इतर काही खगोलीय वस्तू आहेत त्यांना आपण सूर्यमाला म्हणतो. म्हणजे सूर्यमालेमध्ये आपले पृथ्वीसारखे जे अनेक ग्रह आहेत, तसेच हॅले नावाचा धूमकेतूसारखे अनेक धूमकेतू, उल्का, लघुग्रह यांना आपण सूर्यमाला म्हणतो आणि सूर्य पण आहे त्यात, बरोबर. सूर्यमालेमध्ये सूर्याचे प्रभुत्व आहे, कारण जे आपली सूर्यमाला आहे त्याचं एकूण वजन जर बघितलं तर त्यातलं 99.99% वजन हे एकट्या सूर्याचं आहे. त्यामुळे सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे, म्हणजे त्याच्या भोवतीच सगळं चालतं हे. आणि तसेच सूर्यमालेमध्ये सूर्य हा एकमेव ऊर्जेचा स्रोत आहे, म्हणजे उष्णता तसेच प्रकाश या दोन्हींचा स्रोत फक्त सूर्यच आहे. त्यानंतर सूर्याविषयी आपण माहिती घेऊ. सूर्यमालेमध्ये सूर्य हा केंद्रस्थानी आहे, हे आपण आता बघितलं. सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्राभोवती गोल फिरतो. आता सर्वांना एक माहिती की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण सूर्य स्थिर आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही. आपल्या रिलेटिव्ह मोशनमध्ये सूर्य फिरत नाही, पण सूर्य हा ॲक्च्युअली जी आपली आकाशगंगा आहे म्हणजे दीर्घिका, त्या मिल्की वे गॅलेक्सीच्या भोवती सूर्य पण फिरत असतो. त्यामुळे सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्राभोवती गोल फिरत असतो. आता सूर्याचं जी कंपोजिशन म्हणजे सूर्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, कशापासून सूर्य बनला आहे ते बघत आहोत आपण. तर सूर्याचा 72% भाग हा हायड्रोजन वायूने बनलेला आहे, तर 26% हा हेलियम वायूने बनलेला आहे. यामुळे आपण म्हणू शकतो की सूर्य हा एक वायूचा गोळा आहे. तसेच सूर्याचे जे पृष्ठभाग आहे म्हणजे आपल्याला दिसणारी जी बाजू आहे त्याचे तापमान आहे 6000 डिग्री सेल्सिअस. सूर्याच्या केंद्रस्थानी तर खूप लाख डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असू शकतं. त्यानंतर बघा, सूर्य ऊर्जा कशी उत्पन्न करतो, तर जे सूर्यामध्ये हायड्रोजनचे अणू आहेत त्यांचं एकत्रीकरण होऊन हेलियममध्ये रूपांतर होतं, आणि ती एकत्रीकरण करताना जी ऊर्जा बाहेर पडते त्याला न्यूक्लिअर फ्युजन होऊन जी ऊर्जा बाहेर पडते त्याला ही ऊर्जा पडते उष्णता व प्रकाश, बरोबर आहे. हायड्रोजनचं हेलियममध्ये रूपांतर होतं. सूर्याचा जो पृष्ठभाग आहे आपल्याला जो दिसतो त्याला कोरोना सुद्धा असे म्हणतात. आता सूर्याविषयी थोडी माहिती बघू. सूर्याचं वय आहे 5 बिलियन वर्ष, बरोबर. सूर्याचं वय किती आहे? 5 बिलियन वर्ष. सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला 8 मिनिट 20 सेकंद लागतात. तर सूर्य आपल्या पृथ्वीपेक्षा 13 लाख पट मोठा आहे. किती? 13 लाख पट मोठा. तर आता सूर्यमालेचं वर्गीकरण पण करणं आवश्यक आहे, कारण कोणत्या गोष्टी काय, कुणाला काय म्हणायचं हे पण समजलं पाहिजे. त्यामुळे आपल्या सूर्यमालेचं विभागणी करताना 3 गोष्टींमध्ये केली आहे. एक ग्रह, दुसरे बटुग्रह आणि तिसरं लघुग्रह. तर पहिल्यांदा आपण ग्रह म्हणजे काय हे समजून घेऊया. बघा, तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकले असतील: बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. तर हे आहेत ग्रह. तर ग्रह म्हणण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत तर ते बघू आपण. एकतर ते सूर्याभोवती एका विशिष्ट मार्गाने गोल परिक्रमण केलं पाहिजे त्यांनी. तसेच त्यांची गुरुत्वाकर्षण क्षमता एवढी पाहिजे की त्यांनी स्वतःचं जे ग्रहाचं जे बॉडी आहे ती गोल असावी, बरोबर आहे का. त्यामुळे त्यांना ग्रह म्हणायचं. आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ते स्वतः ऊर्जेसाठी दुसऱ्या गोष्टीवर परावलंबी असतात. म्हणजे जसंच की आपल्या पृथ्वीला स्वतःचा प्रकाश नाही, आपली पृथ्वी सूर्यावर अवलंबून आहे, तर त्यांना ग्रह म्हणायचं, बरोबर. तर एक त्यात अपडेट की सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. पहिल्यांदा सूर्यमालेत 9 ग्रह मानले जायचे, कारण प्लुटो हा सुद्धा ग्रह मानला जात होता, पण तो आता नवीन नियमानुसार तो ग्रह मानला जात नाही, तर तो आता बटुग्रहामध्ये गेला आहे. आता ग्रहानंतर ग्रहांचं पण एक वर्गीकरण आहे, तर अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह. तर ते बघूया आपण. तर अंतर्ग्रह म्हणजे जो सूर्य आहे आपला, सूर्य आणि जो लघुग्रहाचा पट्टा आहे त्यामध्ये जे ग्रह आहेत, सूर्य आणि लघुग्रहाचा पट्टा त्यामध्ये जे ग्रह आहेत त्यांना अंतर्ग्रह म्हणतात. तर कोणकोणते अंतर्ग्रह आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे 3 अंतर्ग्रह आहेत, बरोबर आहे. तर हे जे अंतर्ग्रह आहेत तर ते खडकाने बनलेले आहेत.
त्यांचा मूळ जे ग्रह बनले ते खडकाने बनलेले आहेत. तर त्यानंतर बाह्यग्रह. बाह्यग्रह म्हणजे जे ग्रह लघुग्रहाचा जो पट्टा आहे त्याच्या पलीकडल्या बाजूला जे आहेत त्यांना बाह्यग्रह असे म्हणतात. तर बाह्यग्रहाची उदाहरणं आहेत गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून हे बाह्यग्रह आहेत. त्यांचा आकार हा इतर ग्रहांपेक्षा खूप मोठा असतो आणि ते ग्रह वायूंनी बनले आहेत. ते वायूंचे गोळे आहेत, त्यांच्यावर खडक सापडत नाही. बरोबर आहे. तर पुढे जाऊया आपण. तर आकारमानानुसार ग्रहांचा उतरता क्रम हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आकारमानानुसार ग्रहांचा महत्त्वाचा क्रम कसा आहे बघा. सर्वात मोठा ग्रह आहे गुरु आणि सर्वात छोटा ग्रह आहे बुध. हे महत्त्वाचे 2 लक्षात ठेवले गरजेचं आहे. त्यानंतर सूर्यापासून अंतरानुसार ग्रहांचा चढता क्रम म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे की नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात लांब आहे. नेपच्यून आणि सूर्यातलं अंतर हे सर्व ग्रहांपेक्षा लांब आहे. तर बुध हा एकदम सूर्याच्या जवळ आहे, बुध ग्रह. तर आता आपण बुध ग्रहाचीच माहिती बघूया. बुध ग्रह हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. हा सर्वात लहान व सर्वात हलका ग्रह आहे. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. बुध ग्रह जशी आपली पृथ्वी 365 दिवसात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते, तसंच बुध ग्रह हा 88 दिवसात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. बुध ग्रह सूर्याच्या जवळ असल्यामुळे त्याचं तापमान 427 डिग्री सेल्सिअस असतं. बरोबर आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक ग्रह आहे शुक्र ग्रह. तर शुक्र ग्रह हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, हे आपल्या सर्वांना माहिती. तसेच तो सर्वात चमकदार व उष्ण ग्रह आहे. बरोबर आहे. तर या ग्रहाला शुक्र तारा पण म्हटले जाते. का? तर जो आकाशात आपल्याला सकाळी आणि रात्री चमकताना जो दिसतो ग्रह तो ताऱ्यासारखा दिसतो, म्हणून त्याला शुक्र तारा असे म्हटले जाते. आणि शुक्र ग्रहाची अजून एक खासियत म्हणजे की तो ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. बाकीचे ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. त्यामुळे हा पण एक पॉईंट लक्षात ठेवण्यासारखा आहे. पुन्हा ह्या शुक्र ग्रहाला पृथ्वीचा ट्विन स्टार पण असे म्हटले जाते, म्हणजे जुळा ग्रह म्हटले जाते, कारण तो दिसायला आहे वगैरे पृथ्वीसारखा आहे. बरोबर आहे. त्यानंतर गुरु ग्रह. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. हा आता तुम्हाला माहिती गुरु हा बाह्य ग्रह आहे, तर नक्कीच हा वायूंनी बनलेला असणार आहे. तर हा ग्रह तप्त वायूंनी बनलेला आहे आणि गुरु ग्रहाला 79 उपग्रह आहेत. बरोबर. त्यानंतर मंगळ ग्रह, जो आपलं मार्स मिशन जे होतं इस्रोचं, तर ह्या मंगळ ग्रहावरच गेलं होतं. तर ह्या ग्रहाला लाल ग्रह पण म्हटलं जातं, कारण या ग्रहावर आयर्नचं प्रमाण जास्त आहे, म्हणून हा ग्रह लाल दिसतो. तर पृथ्वीप्रमाणेच मंगळ ग्रह म्हणजे मंगळ ग्रहावर एक दिवस 24 तासाचाच आहे. बरोबर आहे. तर मंगळ ग्रहाला 2 उपग्रह आहेत, एक फोबॉस आणि दुसरा डिमोस. बरोबर आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सौरमालेतील सर्वात उंच पर्वत, जे आपल्या पृथ्वीवर कसं माउंट एव्हरेस्ट आहे तसं आपल्या सौरमालेतील सर्वात उंच पर्वतचं नाव आहे निक्स ऑलिम्पिया. याची उंची आपल्या माउंट एव्हरेस्टपेक्षा 3 पट जास्त आहे. त्यानंतर शनी ग्रह आकारमानाने सूर्यमालेतील हा दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. शनी हा गुरुच्या पलीकडे आहे. बरोबर आहे. शनी या ग्रहाभोवती 7 कडा आहेत. आधी त्या 3 होत्या, म्हणजे पहिल्यापासून 7 आहेत, पण आधी 3 दिसत होत्या. आता नवीन संशोधनानंतर 7 कडा दिसत आहेत. तर त्यानंतर बघूया आपण पुढला ग्रह. शनीचीच माहिती थोडी. तर शनी ग्रहाचं घनत्व सगळ्यात कमी आहे, म्हणजे तो जी त्याची तरंगता असतो, तरंगण्याची क्षमता ती जास्त आहे घनत्व कमी असल्यामुळे, कारण तो ग्रह पाण्यामध्ये पण तरंगू शकतो. तर सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह आहे हा शनी. त्याला 82 उपग्रह आहेत. आणि त्यातला पुढला एक महत्त्वाचा पॉईंट, टायटन हा सर्वात त्याचा मोठा उपग्रह आहे. बरोबर. त्यानंतर जास्त महत्त्वाचे नाहीत पण माहिती घेऊया आपण युरेनस आणि नेपच्यून. युरेनस हा अतिथंड आणि त्याच्यावर जास्त बर्फाचे मोठे मोठे पर्वत आहेत युरेनस या ग्रहावर. तर नेपच्यून सूर्यापासून सर्वात लांब असलेला ग्रह आहे आणि नेपच्यूनवर अतिथंड मिथेन वायूचे ढग आहेत. त्यानंतर आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी, मुद्दाहून मी शेवटला ठेवला होता कारण महत्त्वाचा आहे. तर पृथ्वी हा सूर्यमालेतील आकाराने 5वा मोठा ग्रह आहे. बरोबर आहे. तर सर्वांना माहिती आहे आपल्या पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशांनी कललेला आहे, त्यामुळेच पृथ्वीवर आपल्या ऋतू निर्मिती होते.
बरोबर आहे. या ऋतुनिर्मितीमुळेच पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे. त्यामुळे सूर्यमालेतील एकमेव पृथ्वी हा ग्रह आहे की ज्यावर जीवन अस्तित्वात आहे. आपल्या पृथ्वीला एकमेव उपग्रह आहे जो की चंद्र आहे. बरोबर आहे. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर 149 मिलियन किलोमीटर आहे. हे महत्त्वाचं आहे. तसेच आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास घेते. त्यामुळे पृथ्वीवर दिवस रात्र होतात. जी पृथ्वी आपली स्वतःभोवती फिरते त्यामुळेच दिवस आणि रात्र होतात. तसेच सूर्याभोवती फिरण्यासाठी पृथ्वी 365 दिवस घेते. त्यालाच एक सौरवर्ष असे म्हणतात. त्यानंतर आपण बघूया चंद्राची माहिती, जो की आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी साधारण 27.5 दिवस एवढा कालावधी लागतो. बरोबर आहे. जर आपण चंद्राबद्दल एक अजून इंटरेस्टिंग माहिती बघू. सुपरमून अशी एक माहिती कधी वाचला असेल तुम्ही की जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो तेव्हा त्याला सुपरमून असे म्हणतात. बरोबर आहे. त्यानंतर धूमकेतू बघूया आपण. धूमकेतू म्हणजे काय, जे सौरमालेत असंख्य लहान लहान पिंड म्हणजे बॉडीज आहेत त्यांना म्हणतात धूमकेतू. हे धूमकेतू कशाचे बनलेले असतात, तर धूमकेतू बनलेले असतात गॅस म्हणजे वायू आणि धुळीचे बनलेले असतात. धूमकेतू हे सूर्याच्या प्रकाशामुळे चमकदार दिसतात. चमकदार शेपटी दिसते त्यांना. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट की हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे, हॅले धूमकेतूचा परिक्रमण कालावधी 76 वर्ष आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीहून जर 2001 साली दिसला तर तो 2077 सालीच आपल्याला दिसणार. हा महत्त्वाचा हॅलेचा धूमकेतूचा परिक्रमण कालावधी 76 वर्ष आहे. बटुग्रह म्हणजे की जे लघुग्रह पण नाहीत, ते ग्रह पण नाहीत, तर ते कुठंतरी मध्ये असतात म्हणजे त्यांच्या साईजनुसार, तर त्यांना बटुग्रह म्हणायचं. उदाहरणार्थ प्लुटो. बरोबर आहे का, की त्यांना आपण ग्रहाच्या पण क्वालिटीज पूर्ण करू शकत नाहीत तर त्यांना आपण बटुग्रह म्हणायचं. उदाहरणार्थ प्लुटो ग्रह. धन्यवाद.